नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे राणी सावंत. तर हा व्हिडिओ आहे नागपंचमी दिवशीचा. दुपारी मी मंदिरात जाऊन आली आणि संध्याकाळी इथं बघा मी आले इथं केक शॉपमध्ये, कारण नागपंचमीच्या दिवशी दुपारी माझी बहीण गावावरून आली होती. तिचं इथं एक्झाम होती, आर्मीच्या ट्रेनिंगची तिची एक्झाम, तर त्यासाठी ती आली होती. आणि तिचा वाढदिवस होता 11 तारखेला, म्हणजेच रविवारी. आणि त्या दिवशी काय आम्ही तिच्यासोबत नसणार, म्हणून मग आम्ही अगोदरच तिचा वाढदिवस साजरा केला. तर त्यासाठी बघा केक घ्यायला आलो होतो. तर इथं हा केक घेतलेला आहे. तिचं नाव आहे आशा. तर नाव वगैरे लिहून घेतलं. तर इथं बघू शकता किती भारी भारी केक आहेत. तर इथं सेल्फी वगैरे काढायचं चालू होतं. मी काय काढलेली नाही आहे, जस्ट व्हिडिओ घेतला. घरी आल्याच्या नंतर तिला ओवाळलं आणि नंतर असा केक कट केला. साध्या सिंपल पद्धतीनेच केलेला आहे, कारण म्हटलं नेक्स्ट टाईम तर ती काय आपल्यासोबत नसेल, कारण ही राहते गुजरातला आणि तिचं आणि आमचं जास्त भेट होत नाही. आणि मग आम्ही इथं दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो गावाला जाण्यासाठी. तर हो नाही करत आमचा प्रवास असा सुरू झालेला आहे गावाला जाण्यासाठी. व्हिडिओ काय जास्त मोठा बनवलेला नाही आहे, एकच व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि नंतर झालं काय, आमची गाडी अचानक बंद पडलेली, त्याच्यामुळे ती रिपेअर करण्यातच जास्त वेळ गेला. मग भूक खूप लागली होती, 12 वाजले होते. म्हटलं चला आता वडापाव तरी घ्यावा, म्हणून इथं बघू शकता वडापाव वगैरे घेतले. भजीपाव वडापाव असा नाश्ता केला, कारण भूक लागलेली होती. आणि पाऊस तर खूप जास्त पडत होता, बघू शकता. आणि इथं ना न्यूज चॅनलवाले आलेले होते. आता इथं कोणता फ्लेक्स लावलेला आहे काय माहीत नाही, पण इथं ते काढायचं चालू होतं काम. आणि पूर्ण सगळे जे काही चॅनलवाले आहेत, साम TV, ETV मराठी, अजून बरेच काही Zee24 तास, सर्व चॅनलचे जे काही रिपोर्टर होते ते सर्वजण आलेले आहेत रोडच्या पलीकडे. त्यांचं ते चालू होतं न्यूज कलेक्ट करायचं. आता न्यूज कोणती होती काय समजलेलं नाही आहे, पण तुम्ही जर का TV मध्ये बघितली असेल तर ती मला तुम्ही नक्की कमेंटवर करून सांगा.
सोयाबीन आहे इथं आणि इथं आपलं हे मस्त असं कढीपत्त्याचं झाड. समोर तुम्हाला दिसतंय हे लिंबाचं झाड. लिंब तर भरपूर आहे. इथे मी झोपेतून उठलेली होती आणि घराच्या बाहेर पडली, कारण रात्री खूप जास्त उशीर झाला होता पोचायला त्याच्यामुळे. आणि बघा इथं मस्त अशी झाडाला लिंब आलेले आहे. लिंब छोटी छोटी होती, जास्त काय मोठी नव्हती, पण तरीसुद्धा म्हटलं ठीक आहे चला. आणि इथे बघा हे मस्त असं कढीपत्त्याचं झाड आपलं मस्त मोठं आता फुललेलं आहे. ते उन्हाळ्यामध्ये थोडंसं ते मरून गेलेलं होतं, सुकलं होतं ते, आता मस्त असं ते झालेलं आहे. आणि इथं आपलं आहे लिंबू. लिंबू पण छोटे छोटे आहेत, जास्त काय मोठे नाही आहेत, पण ठीक आहे, इट्स ओके, आपण तर वापरू शकतो. बघू शकता ते छान असे लिंब आहेत. लिंब जास्त नव्हते झाडाला, थोडेफारच होते असे, म्हणजे वरती होते बऱ्यापैकी मोठे, पण ते काढायला एवढा वेळ नव्हता. आम्हाला निघायचं पण होतं, कारण आम्ही शनिवारी सकाळी निघालो, संध्याकाळी पोचलो, पुन्हा रविवारी सकाळी तिथून रिटर्न निघालो. त्याच्यामुळे जास्त काय वेळ भेटला नाही. जेवढा वेळ भेटला त्यामध्येच मी हे सगळं घेतलेलं आहे शूट. तर मस्त इथं मी आता लिंब काढते, पण हाताला काटे भरपूर असे टोचत होते, कारण काटे खूप जास्त होते आणि दिसत नव्हतं म्हणजे. आणि हे कसे लिंब थोडेसे असे नको 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 मी नाही इथं घराच्या मागच्या साईडला जाते, तर समोर आहे ना भरपूर असा चिखल झालेला आहे, कारण समोर कसं पूर्ण असं शेतीसारखंच आहे, त्याच्यामुळे सगळा चिखल आहे. आणि मागच्या साईडला आपलं पेरूचं झाड आहे. आता हे झाड आहे ना मी मुंबईवरून आणलेलं होतं. हे फणसाचं आहे आणि जास्वंदीचं आहे. तर ते काय लावलेलं नाहीच अजून, आहे तसंच आहे त्याच जागेवर. आता बघू काय माहीत कधी लावणं होते, आता मला माहीत नाही. नंतर मग पुढं आपलं जे दरवाजा आहे ना मागच्या घराच्या मागच्या साईडचा एक दरवाजा आहे आणि पुढे एक असे 2 डोर आहेत. तर हे झाड आहे ना थोडंसं सुकलेलं पण आहे आणि थोडंसं फुटतंय, नवीन येते पालवी त्याला. आता माहित नाही किती दिवस जगते की नाही, ते काय सांगू शकत नाही. बघा हा आजूबाजूचा असा परिसर आहे आपला. आता हे मागच्या साईडला बघा इथं ऊस आहे इथं पण. आता हा मागचा दरवाजा आहे घराचा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. इथं नळ आहे पाण्याचा. इथं ही जुनी गाडी ठेवलेली आहे. इथं बघा चालू आहे मुलांचं खेळायचं. आणि इथं बघा हे पेरूचं झाड आहे, भरपूर असे पेरू आहेत झाडाला. ह्या लिंबाला ना खूप कमी लिंब आलेले आहेत, तर ह्याला पेरू आहेत ना भरपूर आलेले आहेत. म्हणजे जितकी फुलं आहेत ना तितके जास्त याच्यामध्ये पेरू आहेत, भरपूर असे पेरू आहेत. इथे गावामध्ये आहे ना पारायण सुरू आहे, तर त्याचा ना आवाज येतोय. इथे हे पारायण सुरू आहे आणि आपलं इथं सोयाबीन लावलेलं आहे. इथं सोयाबीन आणि ऊस आहे. तर इथं पाऊसचं प्रमाण थोडंसं कमी झाल्यामुळे कोणाकोणाचं उगवलंय, कुठं उगवलेलंच नाही असं, किंवा मग ऊस पण कुणाकोणाचं उगवलेलं नाही. इथं ऊस आहे
आणि सोयाबीन आहे, पण सोयाबीन आहे आलेलं, पण बऱ्यापैकी ऊस खूप कमी आलेला आहे। इथं पण बघू शकता पाण्याचं थोडंसं कमी झाल्यामुळे पाऊस गावाकडं इथं ऊस खूप कमी आलाय, बारीक बारीक दिसतोय। इथं पण सेम आहे प्रकार। आणि इथं ना हे मस्त असं लिंबाचं झाड आहे। मी मुंबईमध्ये त्या दिवशी मला ते ॲलोवेराचा साबण बनवायचा होता। ॲलोवेरा तर आहे माझ्याकडे, पण कडुलिंब काय नव्हतं। खूप शोधलं, भरपूर चालली त्याच्यासाठी, पण मला काही लिंबाचं झाड दिसत होतं, पण ते खूप उंच होतं, ते काढू शकत नव्हते आणि कोण काढून देणार सुद्धा नव्हतं। त्याच्यामुळे मग ते माझं राहूनच गेलं। आणि इथं बघू शकता हे एवढं मोठं असं, गावाकडे बघू शकता ना आपल्याला पाहिजे ती झाडं मिळू शकतात आणि त्याला पैसे पण लागत नाहीत, बरोबर की नाही सांगा। आणि बघा आपली इथं टाकी ओव्हरफ्लो झाली आहे, पाणीचं भरलेलं आहे बघा, भरलेलं आहे पूर्ण पाणी। वॉल बंद करते मी। वॉल बंद केला। हे बघा इथं पेरू आहे ना, जरा पिकलेला वाटतंय मला, हे बघा। हे बघा इथं पण आहेत। खाली गळून पडायला लागलेत पेरू, हे बघा। तर असं असतं गावाकडचं आपलं वातावरण। तयारी वगैरे झाली आहे म्हणजे आता निघायची तयारी, म्हणजे 2 भांडी भरून घेते, म्हणजे पाणी भरून घ्यावं। तुमचं बघा मंदिर सगळं पसार असं आवरलेलं आहे, बऱ्यापैकी आवरलं आहे, बऱ्यापैकी थोडंफार आवरलेलं आहे। भाजी बनवली आहे, भाजी गवारीची बनवली आहे, चपात्या बनवल्या आहेत, भाकरी बनवली आहे। आता पाणी भरणार आणि मी निघणार आहे। निघायच्या आधी मी तुम्हाला झाड दाखवते बाहेरचं। तर हा बघा हा आपला हॉल आहे, बघू शकतो। येते गावामध्ये पारायण चालू आहे, त्याचा आवाज येतोय, तुम्हाला येतोय का नक्की कमेंटमध्ये सांगा। तिकडे मंदिर आहे समोर, तर तिथूनच आवाज येतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।